जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच टिक्कर मराठी या प्लॅटफॉर्मवर. तर सर्वप्रथम सगळ्यांना गुड आफ्टरनून. कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदासाठी आपण इथे सिरीज चालू केलेली आहे, स्पेशल 60 डेज विजेता सिरीज, ज्याचं नाव आहे. 6वं लेक्चर आज आपलं मराठी व्याकरणाचं याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये आपण ते प्रश्न पाहतो जे प्रश्न गेल्या वर्षीच्या पेपरवर आधारित आपण काढलेले आहेत. त्यामुळे अतिशय महत्वाची सिरीज आहे. प्रत्येकाने हे सेशन शेअर करायचे जास्तीत जास्त लिपिक पदाची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत. 1846 म्हणजे 1800+ जागा आहेत. ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी अगदीच फायद्याचं आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करून त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगायचं आहे. चला पाहूयात आपले प्रश्न मराठी व्याकरणाचे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, कृष्णाजी केशव दामले यांना कोणत्या टोपण नावाने यांनी काव्य लेखन केलेलं आहे? म्हणजे यांचं टोपण नाव आपल्याला विचारलेलं आहे. कृष्णाजी केशव दामले म्हणजे गोविंदाग्रज, माधवसूत, कुसुमानिल, केशवसूत. कुठला पर्याय योग्य? तर कृष्णाजी केशव दामले यांना कुठल्या नावाने ओळखलं जातं किंवा कुठल्या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे? तर केशवसूत या नावाने काव्यलेखन केलेलं आहे. गोविंदाग्रज खूप वेळा विचारलं जातं, तर गोविंदाग्रज राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे. पर्याय आपला कुठला योग्य? पर्याय चौथा योग्य आहे. पुढचा प्रश्न, अचेतन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अचेतन म्हणजे काय? चैतन्य रहित, विनाशी, अजरामर आणि सजीव. ओळखा कुठला पर्याय योग्य? अचेतन म्हणजे काय येणार आहे? तर चेतन, सगळ्यात पहिलं चेतन म्हणजे सजीव आणि अचेतन म्हणजेच काय? जे जिवंत नाही असे किंवा त्यांच्यात जीव नाही असे. मग कोण येणार आहेत? चेतना नसलेला. अचेतन म्हणजेच काय? चेतना नसलेला. मग इथं पर्यायामध्ये कुठला त्याला मिळता जुळता अर्थ दिलेला आहे? रहित म्हणजे नसलेला, हे माहिती आहे आपल्याला. रहित म्हणजे नसलेला. मग पर्याय कुठला योग्य येणार? चैतन्य रहित. पर्याय पहिलाच योग्य. यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगा. याच्या आधीच्या लेक्चर मध्येच मी सांगितलं होतं तुम्हाला यथा शब्दाचा अर्थ. यथा म्हणजे प्रमाणे. ठीक आहे. यथाशक्ती या शब्दाचा विग्रह, सामासिक शब्दाचा विग्रह काय आहे? शक्तीप्रमाणे. काय आहे? शक्तीप्रमाणे. मग कुठलं पद प्रधान आहे? यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. फायनल आपण जिथं थांबतो ते पद प्रधान असतं, काही अपवादित शब्द सोडले तर. ही आपली ट्रिक आहे. ओके. पहिलं पद प्रधान आहे आणि यथा हा कुठला उपसर्ग आहे? तर आ, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग आहेत. संस्कृत उपसर्ग लागून काय तयार झालेले आहेत? अव्ययभाव समासाचा सामासिक शब्द तयार झालेला आहे. पर्याय कुठला योग्य? प्रथम पद प्रधान, अव्ययभाव समास. पर्याय तिसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा. म्हणजे शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे अचूक म्हणजे बरोबर लिहिलेलं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. कुठलं येईल बरोबर? धर्मशाळेपुढे आमचे क्षेत्रोपाध्याय उभे होते, हे आपलं वाक्य आहे. मग कुठल्या वाक्यामध्ये शुद्ध वाक्य दिलेलं आहे? आता फक्त क्षेत्रोपाध्याय असतं का क्षेत्रापाध्य असतं हेच आपल्याला बघायचं आहे. बघा बाकी सगळे शब्द सेम आहे. क्षेत्रोपाध्य की क्षेत्रीपाध्य, क्षेत्रोपाध्य का, नक्की काय येणार बरोबर? शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ओळखा.
कुठला पर्याय योग्य? काय आहे? तर धर्मशाळेपुढे आमचे क्षेत्रोपाध्ये काय क्षेत्रोपाध्ये उभे आहेत. पर्याय चौथा योग्य. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द निवडा, म्हणजे बरोबर शब्दाची आपल्याला निवड करायची आहे. इथं सुद्धा मलिनीकरण, महत्वपूर्ण, मत्स्यालय, महाशिवरात्र. शुद्ध लेखन नियमाप्रमाणे शुद्ध शब्द मलिनीकरण न ला दुसरी वेलांटी असते. महत्वपूर्ण प ला दुसरा उकार असतो. मत्स्यालय नसतं, ते मत्स्यालय असतं, म्हणजे त ला स ला य जॉईन केलेला असतो. बरोबर आहे आपलं महाशिवरात्र. काय? महाशिवरात्र. मलिनीकरण, महत्वपूर्ण आणि मत्स्यालय हे शुद्ध शब्द आहेत. पर्याय कुठला योग्य येणार? मग जो ऑलरेडी शुद्ध म्हणून आपल्याला दिलेला आहे, पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न, कर्मणी प्रयोगात कर्म डॅश डॅश असते. जेव्हा कर्मणी प्रयोग असतो, कर्मणी प्रयोगात कर्म, उत्तर द्या, मी तुम्हाला इथे स्पष्टीकरण देते. कर्म प्रथमा विभक्तीत असते. कर्म प्रथमा विभक्तीत असते. प्रथमा विभक्ती म्हणजे कर्म प्रत्यय रहित असते, म्हणजे प्रत्यय नसतो. प्रत्यय रहित म्हणजे कुठली विभक्ती झाली? प्रथमा. प्रथमा म्हणजे प्रथमांत. आणि कर्मणी प्रयोगात कर्म क्रियापदावर हुकूमत गाजवतो, म्हणजे कर्म कसं असतं? धातू रूपेश असतं. हे चारही शब्द लक्षात ठेवायचे. चारींपैकी कुठलाही शब्द पर्याय म्हणून येऊ शकतो. इथं कुठला दिलाय? प्रथमांत असतो, म्हणजे जो प्रयोग असतो त्याला प्रत्यय नसतो. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. हे लक्षात ठेवायचं आहे. पर्याय चौथा योग्य. पुढे खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. समानार्थी शब्द ओळखायचा आहे. चंद्र शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कुठला आहे? वरुण, शशी, आदित्य, भास्कर. आता आदित्य आणि भास्कर रवी म्हणजे सूर्य शब्दाचे समानार्थी आहे. इथं चंद्राचा समानार्थी कुठला दिलेला आहे? शशी दिलेला आहे. पर्याय दुसरा योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय त्यांनी सेशन शेअर करून घ्यायचे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत, आणि लाईक करायचे. महत्वपूर्ण प्रश्न आहेत, त्यामुळे सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत. ओके. पुढचा प्रश्न, जाऊ या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते? आता जाऊ, जाऊबाई, बरोबर. आता तुम्हाला मी एक ट्रिक सांगितली होती, आठवते की माहित नाही तुम्हाला. इंटरेस्टिंग आहे, म्हणजे विरुद्ध लिंगी ओळखायला किंवा पुल्लिंगाचं स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगीचं पुल्लिंगी ओळखायला काय ट्रिक आहे माहितीये? नवरा बायको. नवरा म्हणजे पुल्लिंग, बायको म्हणजे स्त्रीलिंग. ज्या पद्धतीने मोर, लांडोर, मुलगा, सून, आई, बाप या पद्धतीने विरुद्ध लिंगी शब्द, तसंच जाऊचं विरुद्ध लिंगी काय येईल? म्हणजे जाऊच्या नवऱ्याला आपण काय म्हणतो? दीर म्हणतो. नवरदेवाचा भाऊ म्हणजे दीर, त्याची बायको म्हणजे आपली जाऊबाई. पर्याय पहिला योग्य. विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे. जाऊ स्त्रीलिंगी आहे, याचं पुल्लिंगी काय येणार? दीर येणार. ठीक आहे. पर्याय पहिलाच योग्य. मी रोज सकाळी पहाटे उठतो. पहिलं वाक्य. 1 तास शाळेचा अभ्यास करतो. दुसरं वाक्य. जोडले व या अविकारी शब्दाने, तर या वाक्याचा प्रकार ओळखा. प्रधान वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, गौण वाक्य. काय येणार बरोबर? आता बघा, मी रोज सकाळी पहाटे उठतो. पहिलं वाक्य. 1 तास अभ्यास करतो. दुसरं वाक्य. जोडलंय व या अविकारी शब्दाने. व कोणाच्या गटात आहे? आणि, व, अन, आणखी, शिवाय,
नी हे अविकारी शब्द, हे अविकारी शब्द कोणाच्या याच्यात आहे, कोणत्या प्रकारामध्ये, समुच्चय बोधक. कोणाचा प्रकार आहे, प्रधानत्व सूचकचा. आणि प्रधानत्व सूचकने जोडलेले वाक्य काय असतात, नेहमी लक्षात ठेवायचंय, संयुक्त वाक्य असतात. पर्याय तिसरा योग्य. पुढे खालील वाक्यातील क्रियापद आपल्याला शोधायचं आहे. मी अपराध्यासारखे म्हणतो आणि कान पकडतो. कुठलं क्रियापद याच्यामध्ये आहे, अपराध्यासारखे पकडतो, मी, कान. तर जेव्हा दोन दोन बघा, म्हणतो आणि पकडतो, दोन दोन क्रियापद दिलेली आहेत, अशा वेळी काय करायचंय आपल्याला, अशा वेळी सगळ्यात शेवटचं जे क्रियापद असतं तेच क्रियापद आपल्याला मानायचं असतं खरं. मग कुठला पर्याय योग्य येणार, मी अपराध्यासारखे म्हणतो आणि कान पकडतो. मग पकडतो हे काय आहे आपलं, पकडतो हे क्रियापद आहे, पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न, मुलगा चेंडू खेळतो या वाक्यातील कर्ता कोणता आहे. कर्ता म्हणजे क्रियापदातील मूळ धातू घ्यायचा आहे, त्याला नारा नारी नारे कोण असा प्रश्न विचारायचा आहे. खेळ धातू घेतला, नारा नारी नारे पैकी नारा घेतला, कोण असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर भेटतं त्याला आपण काय म्हणणार, कर्ता. खेळणारा कोण, मुलगा. खेळतो तो काय, किंवा खेळण्याची क्रिया कोणावर झाली, ते झालं आपलं कर्म. इथं कर्ता विचारला होता म्हणून पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत. ययाती कादंबरीचे लेखक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि स खांडेकर, रणजित देसाई, रा.रं. बोराडे, आनंद यादव. तर ययाती या कादंबरीचे लेखक आहेत विष्णू सखाराम खांडेकर, अर्थातच वि स खांडेकर. पर्याय पहिला योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, खालील पैकी चुकीचा पर्याय कोणता आहे. चुकीचा पर्याय दिलेल्या पर्यायांपैकी कुठला आहे, लेकरू लेकरू, गुरु गुरे, पाखरू पाखरे, वासरू वासरे. ठीक आहे, ह्याच्यात ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर दोनही पर्याय चुकीचे लिहिलेले आहेत. कारण गुरे, गुरुचं अनेक वचन गुरुच, बाकी हे अनेक वचनी शब्द दिलेले आहेत. गुरुचं अनेक वचन गुरुच राहतं, लेकरूचं अनेक वचन लेकरे होतं. त्याच्यामुळे दोन्ही पर्याय इथं चुकीचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्य प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मी उत्तीर्ण झालो पहिलं वाक्य, मी खूप अभ्यास केला दुसरं वाक्य, जोडले कारण या अविकारी शब्दाने. यापैकी नाही, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य. काय येईल बरोबर, मी उत्तीर्ण झालो, का झालो त्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेलं आहे, म्हणजे हे वाक्य कशाच्या प्रकारामध्ये येणार, कारणबोधक. कारणबोधक कोणाचा प्रकार आहे, गौणत्व सूचकचा. गौणत्व सूचक कारणबोधक गौणत्व सूचक उभयान्वयव्य आणि गौणत्व सूचक मधल्या अविकारी शब्दांनी जर वाक्य जोडलं तर ते वाक्य काय असतं, मिश्र वाक्य असतं. पर्याय तिसरा योग्य. समजलंय. महत्वपूर्ण प्रश्न आहे, विश्लेषण कसं वाटतंय ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. जास्तीत जास्त लिपिक पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचंय आपल्याला. साधं वाक्य, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा. ठीक आहे, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा या वाक्याचं काय करायचंय, साधं वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्यात रूपांतर आपल्याला करायचं आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहेत. बघा कुठे विधानार्थी वाक्य व्यवस्थित दिलेलं आहे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ते म्हणजे विधानार्थी वाक्य म्हणजे वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो, साधं सरळ सोपं वाक्य असतं. ओके, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जाऊ नये, वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. ओके, जाऊ नये सांगितलंय, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जायला कुणाला आवडेल, प्रश्नार्थी. म्हणजे फक्त उरले दोनच, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा, प्रश्नचिन्ह दिलंय, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे. हे वाक्य काय झालं, वाविवे प्रत्यय म्हणजे विद्यार्थी वाक्य आहे. विद्यार्थी आहे पण वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम आहे, म्हणून पर्याय तिसराच आपला योग्य आहे. ठीक आहे, जरा वेगळा प्रश्न होता. तर हे होते आजच्या सेशन मध्ये आपले प्रश्न. कसे वाटले नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला अजिबात विसरायचं नाहीये. बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदासाठी हे आपले महत्वपूर्ण प्रश्न होते.
भेटूयात पुढच्या भागामध्ये किंवा पुढच्या 6 नंबरच्या सेशनमध्ये. ओके, चला. 6 आय थिंक हाच 6 आहे ना. एकच मिनिट. हा बघा, एवढा अभ्यास घेते की तुमचा विसरूनच गेले मी. ठीक आहे, तर पुढचा 7 नंबरचा सेशन आहे. ज्यांना ज्यांना आवडले त्यांनी शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा हा चॅनल सुद्धा. ओके, बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट.